बऱ्याच लोकांना वाटतं की आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा असतात, आकांक्षा असतात. त्यांना वाटतं की आमच्या जीवनातलं दुःख कायमचं नष्ट व्हावं आणि आमच्या घराची चांगली प्रगती व्हावी, आमचं घर सुखी समाधानी असावं, असं प्रत्येक लोकांची इच्छा असते. आणि मग त्यांच्यासाठी मी एक खास उपाय घेऊन आलो. हा उपाय जर केला तर तुमच्या घरातलं आजारपण, तुमच्या घरातलं दुःख, तुमच्या घरातलं दारिद्र्य कायमचं निघून जाईल. हा उपाय अगदी सोपा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा उपाय नक्की करा, तुम्हाला परिणाम 100% भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ वाच या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला भीमसेन कापुराचा मी उपाय सांगितला. आता याच भीमसेन कापुराच्या संदर्भात एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या घरामधली जी भांडणं आहेत, तुमच्या घरातल्या ज्या कटकटी आहेत, तुमच्या घरातलं जे तणावाचं वातावरण आहे, ज्या आर्थिक अडचणी, गरिबी, दारिद्र्य जे असेल ते सगळं कायमचं नष्ट होऊन जाईल. फक्त हा उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अमावस्यानंतर जो पहिला शुक्रवार येतो त्या शुक्रवारी मातीचा दिवा घ्यायचा आणि मातीचा दिवा घेऊन आपल्या घराच्या दरवाजासमोर आपल्याला तो दिवा ठेवायचा आणि त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकून त्याच्यामध्ये भीमसेन कापूर ठेवायचा आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आणि हिंग आणि भीमसेन कापूर मिश्रित असलेला दिवा आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी 7च्या नंतर लावायचा. हा दिवा रात्रभर शुक्रवारी चालू ठेवायचा आणि सकाळी तो दिवा नदीमध्ये जाऊन विसर्जित करायचा. हा जर आपण उपाय केला तर हा उपाय केल्यावरती आपल्या घरातलं जे आजारपण आहे, आपल्या घरातलं जे दुःख आहे, आपल्या घरातलं जे दारिद्र्य हे कायमचं नष्ट होऊन जाईल आणि अगदी सोपा घरगुती उपाय आहे. हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुमच्या घरातलं दारिद्र्य कायमचं नष्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, हा उपाय कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.